तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आज काय महत्त्वपूर्ण अपडेट सांगणार आहे बघा. महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभ घेतात, त्यांच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आता जुलै महिन्याचे देखील जी-आर देखील प्रसिद्ध झालेला नाहीये. त्यासाठी दुसरी म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना मेचा हप्ता आला, परंतु जून महिन्याचा हप्ता देखील आलेला नाहीये. तिसरी गोष्ट म्हणजे ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल अजून कोणता निर्णय झाला की नाही झाला. या अशा तिन्ही गोष्टींच्या वरती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देणार आहोत. प्रथमतः जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे. बघा, मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जुलै महिन्याचा जी-आर देखील प्रसिद्ध होणार आहे. परंतु जुलै महिन्याच्या आता जुलै महिन्या एंडिंगलाच आहे, परंतु जुलै महिन्याचे जे हप्ते वितरण आहे ते तुम्हाला ऑगस्ट महिन्यात येऊ शकते किंवा ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात देखील जाऊ शकते. कारण की जी-आर देखील मंथ एंड असताना देखील प्रसिद्ध झालेला नाहीये. उद्याच्या एका दिवसात जी-आर प्रसिद्ध झाला तर झाला, परंतु हा जी-आर प्रसिद्ध शनिवारी आणि रविवारी कोणतेही ऑनलाईन किंवा गव्हर्नमेंट सगळं बंद असल्यामुळे किंवा जी-आर देखील प्रसिद्ध शनिवार आणि रविवार होत नाहीये. तर बघा, आता जुलै महिना संपून डायरेक्ट ऑगस्ट महिन्यात लाडक्या बहिणींना कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी हप्ते वितरण सह जी-आर देखील प्रसिद्ध होणार आहे. ज्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी अजून एक दुसरी गोष्ट, की ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल मंत्रिमंडळामध्ये विरोधी पक्षांनी देखील मुद्दा उचलून धरला होता, की ई-के-वाय-सी केव्हा चालू होणार किंवा लाडक्या बहिणीच्या ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल अजून शासनाने कोणताही निर्णय दिलेला नाहीये. तर बघा, अजून ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल कोणताही निर्णय झालेला नाहीये. असं भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचं झालं आहे, की ई-के-वाय-सी प्रक्रियेमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लाभ वितरण होत नाहीये. आणि हीच आहे ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल महाराष्ट्र सरकारने अजून कोणताही निर्णय किंवा आदिताई तटकरे यांनी देखील Facebook, Twitterच्या माध्यमातून किंवा कोणतीही घोषणा केलेली नाहीये. तिसरा मुद्दा म्हणजे ज्या लाडक्या बहिणीला मे महिन्याचे हप्ते वितरणपर्यंत सगळे हप्ते रेग्युलर आले, परंतु जूनच महिन्याचा हप्ता का नाही आला? तर बघा, त्या लाडक्या बहिणीला असं सांगतो, की तुमच्या अकाउंटची ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल ई-के-वाय-सी करायला सांगितले आहे. परंतु हा जो पोर्टल आहे ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल तो बंद आहे. तर तुम्हाला ह्याच्यावरती के-वाय-सी करता येणार नाहीये. जोपर्यंत महाराष्ट्र सरकार किंवा मंत्रिमंडळामध्ये आदिताई तटकरे असतील, ह्या जोपर्यंत घोषणा करणार नाहीत ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल, तोपर्यंत तुम्हाला जून महिन्याचा देखील लाभ आलेला नाहीये. तर इथून पुढचे देखील ज्या लाडक्या बहिणीला जून महिन्याचा लाभ आला नाहीये, त्यांना देखील इथून पुढचे लाभ येणार नाहीयेत. हीच आहे महत्त्वपूर्ण अपडेट. आणि ज्या लाडक्या बहिणींना बघा, रेग्युलर हप्ते येतात, म्हणजे जानेवारीपासून म्हणजे बघा, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 मध्ये लाडक्या बहिणींना लाभ आले नाहीयेत. तर आता बघा, ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीपासून रेग्युलर लाभ येतात, जून महिन्याचा देखील ज्या लाडक्या बहिणींना लाभ आला, त्या लाडक्या बहिणींना इथून पुढचे सर्वच लाभ येतील. आणि हीच आहे महत्त्वपूर्ण अपडेट. बघा, लाडक्या बहिणीच्या ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल लवकरच नवीन निर्णय किंवा नवीन काहीतरी त्यामध्ये चेंजेस करून लाडक्या बहिणींसाठी ई-के-वाय-सी चालू होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना थोडी प्रतीक्षा करायची आहे. आणि हीच आहे महत्त्वपूर्ण अपडेट. आणि जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट मिळून जातील. धन्यवाद.